नमस्कार, मी मनीषा रवींद्र पाटील, एस एम ज्युनियर कॉलेज कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वी मराठी विषयातील व्याकरणाचा घटक पाहणार आहोत. तो घटक म्हणजे शब्दशक्ती. आता शब्दशक्ती म्हणजे काय हे आपल्याला थोडक्यात आधी सांगतो. भाषेमध्ये जे शब्द असतात त्या शब्दांना अनेक अर्थाच्या छटा असतात. जे एकच आपण शब्द जरी घेतला तर तो शब्द आपण वेगवेगळ्या अर्थाने, आता इथे मी दगड हा शब्द घेतलेला आहे उदाहरणार्थ, जो पुस्तकामध्येही आहे, पण नुसता दगड, तर त्या दगडाबरोबर त्या दगडाला वेगवेगळ्या वाक्यात वेगवेगळ्या अर्थाने वापरलं जातं आणि मग प्रत्येक वेळी त्या दगडाचे अर्थ बदलत जातात. आपण व्यवहारामध्ये जी भाषा बोलतो त्या भाषेबरोबरच आपल्याला लेखन साहित्यामध्ये जी भाषा आढळते तेव्हा त्या शब्दांचे अर्थ वेगवेगळे लेखक वापरतात आणि मग त्या शब्दांना वेगवेगळे अर्थ देऊन मग कथा, कादंबरी, ललित ह्या सगळ्यांमध्ये ते शब्द वेगवेगळ्या प्रकाराने गुंतले जातात. असे म्हटले जाते, शब्दाविन कळले सारे शब्दांच्या पलीकडचे. जे शब्दांच्या पलीकडचं जेव्हा आपल्याला समजायचं असतं तर त्या शब्दातल्या वेगवेगळे गर्भित अर्थ किंवा प्रत्यक्ष दिसणारे जे अर्थ आहेत ते आपल्याला समजून घ्यावे लागतात आणि मग आपले विचार, आपल्या भावना, आपले मतं ही एकमेकांबरोबर आपण जेव्हा वाटून घेतो तेव्हा त्यासाठी आपल्याला त्या शब्दांचे अर्थ समजणे महत्त्वाचे असते. फक्त ते लेखकांनाच समजायला पाहिजे तसं नाही, पण ते व्यावहारिक जगामध्येही ते समजले पाहिजे. लेखक, कवी आपल्या वेगवेगळ्या त्या लेखनामध्ये ते वापरतातच, पण रोजच्या जीवनामध्ये आपल्या भावभावना इतरांपर्यंत जर पोचवायच्या असतील तर त्याला आपल्याला ह्या शब्दशक्तीचं ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, ह्याचं सगळं साहित्य जर आपण अभ्यासलं तर शब्दशक्तीने ते व्यापून टाकलेलं आहे. आणि म्हणून शब्दांच्या ज्या छटा आहेत, कारण मराठी भाषा वळवावी तशी वळते असं आपण म्हटलं जातं. मग हे कशामुळे होतं तर तिच्या शब्दांच्या सामर्थ्यामुळे. ती भाषाच मुळात अष्टपैलू आहे आणि शब्दांचं सामर्थ्यच अमृतातली पैजा जिंकणार आहे आणि तेच आपल्याला ह्या शब्दशक्तीच्याद्वारे समजून घ्यायचं आहे. आता त्याच्यासाठी मी इथं पहिल्यांदा 3 उदाहरण दिलेली आहेत. बघा, पहिलं उदाहरण आहे, मी आज मोठा दगड पाहिला. दुसरं आहे, त्यांची बोलणी म्हणजे काळ्या दगडावरील रेघ. आणि तिसरं आहे, माझ्या मना बन दगड. आता इथं दगडाचेच आपण अर्थ बघितलेले आहे. तिथं सांगितलं आपण पहिलं, मी आज दगड पाहिला. जेव्हा आपण हे वाक्य वाचतो तेव्हा दगडाचा शब्दशः आपल्याला लक्षात येतो की आज मोठा दगड. आपण कुठेतरी भटकंती करत असताना एक भला मोठा दगड बघितलेला आहे, म्हणजे त्याला दुसरा काय इतर अर्थ नाहीये. प्रत्यक्ष सरळ सरळ जो अर्थ येतो तो ह्या दगडामध्ये लागलेला आहे. दुसरं सांगितलेलं आहे, त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरील रेघ. आता इथे अर्थ दगडावरील रेघ म्हणजे हाही दगडच आहे, त्याच्यावर रेषा मारणं असं होत नाहीये. तर आपल्या शब्दाला, आपल्या बोलण्याला पक्क असणं म्हणजे काळ्या दगडावरील रेघ. त्याचा एक काय झालाय तर त्याचा अर्थ जो आहे तो अर्थ आपल्याला पुन्हा दगडावरील रेघ ह्याच्यातून वेगळा निघतो. आणि तिसरा आहे, माझ्या मना बन दगड. जे आपल्या मनाला सांगितलेलं आहे की बन दगड. दगड बन म्हणजे शिळा हो असं नाहीये, तर माझ्या मना बन दगड म्हणजे दगडासारखं कणखर, मजबूत, कठीण मन बनलं पाहिजे हे त्याच्यातून सांगायचं आहे. म्हणजे इथे ह्या दगडाचे जे अर्थ आहेत त्या तिन्ही वाक्यामध्ये, तर इथं तो सरळ सरळ आहे, इथं तो वेगळ्या अर्थाने घेतलेला आहे, इथं तो वेगळ्या अर्थाने घेतलेला आहे. आणि म्हणून हे ही शब्दांची शक्ती आहे आणि ही शक्ती आपल्याला ह्या 3 उदाहरणाच्या ह्याच्यातून आणि प्रकारातून आपल्याला समजून घ्यायची आहे. मग शब्दशक्ती म्हणजे काय तर शब्दशक्तीमध्ये म्हणजे शब्दांमध्ये प्रकट होण्याची जी अंगभूत, इथं अंगभूत दगड म्हटलं की त्याची ती अंगभूत शक्ती असते. शब्दांच्या या थेट, हा थेट अर्थ झाला किंवा गर्भित अर्थ, म्हणजे इथे दगडावरील रेघ किंवा दगड, म्हणजे मनाला दगड बन असं म्हटलेलं आहे. तर हे जे आहे ते गर्भित अर्थ, म्हणजे त्याचा त्या शब्दांचा जेव्हा थेट अर्थ किंवा गर्भित अर्थ स्पष्ट करण्याच्या शक्तीला आपण काय म्हणतो तर शब्दशक्ती म्हणतो. म्हणजे हे जे सगळे शब्द आहेत त्या शब्दांमध्ये जे सरळ एक अर्थ
असतो. हे जे अर्थ स्पष्ट करण्याची शक्ती आहे त्या शक्तीला आपण काय म्हणतो शब्दशक्ती म्हणतो. आणि त्याचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे अभिधा, दुसरा आहे लक्षणा आणि तिसरा आहे व्यंजना. आता हे 3 प्रकार आपण समजावून घेऊया. तर पहिला आहे अभिधा. अभिधा म्हणजे काय, तर जेव्हा वाक्यातून किंवा शब्दातून सरळ सरळ किंवा शब्दशः अर्थ स्पष्ट होतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, त्या शब्दशक्तीला अभिधा असं म्हणतो. म्हणजे जेव्हा हा पहिला आपण घेतलेलं आहे उदाहरण, मी आज मोठा दगड पाहिला. हे दगड शब्द, मोठा दगड जेव्हा आपण पाहिला असं म्हणतो तेव्हा दगड आपल्या डोळ्यासमोर आला. तसंच सरळ सरळ म्हणजे त्या शब्दात काही गर्भित अर्थ नाही, व्यंगार्थ नाही, काहीच नाही. तर सरळ सरळ शब्दशः अर्थ जो आहे तो आपल्याला जेव्हा समोर येतो तेव्हा त्या शब्दशक्तीला आपण अभिधा असं म्हणतो. तर त्यासाठी उदाहरण दिलेले आहे मी. जंगलात खूप साप आहे. जंगलात खूप साप आहे तसं म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जंगल उभं राहील. त्या जंगलात खूप साप आहे ते आपल्याला स्पष्ट होईल. साप म्हणलं तर तो प्राणी जो आहे तो आपल्या समोर येईल. आज मी वाघ पाहिला. वाघ म्हटल्यानंतर सुद्धा तो जंगली प्राणी लक्षात येईल. त्याचा आकार कसा असतो, त्याचा रंग कसा असतो, त्याचा आहार कसा असतो हे आपल्याला सगळं समोर येतं. तर वाघातून आपल्याला काही दुसरा अर्थ नाही निघत. आणि म्हणून जेव्हा सरळ सरळ किंवा शब्दशः अर्थ एखाद्या वाक्यातल्या त्या शब्दातून निघतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो अभिधा असं म्हणतो. आता अभिधाची वैशिष्ट्ये काय आहेत, तर ही शब्दाची पहिली शक्ती आहे. म्हणजे शब्दाच्या ह्या 3 प्रकारातली ही पहिली शक्ती कोणती आहे तर अभिधा आहे आणि म्हणून ही पहिली शक्ती आहे. दुसरा आहे वाचल्याबरोबर शब्दशः अर्थ कळतो. आता शब्दशः अर्थ कळला की नाही, साप म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर दोरी आली का, नाही आली. साप म्हटल्यानंतर आपल्यासमोर सापच आला. दुसरा एक वाघ म्हटल्यानंतर सिंह आला का, नाही आला. आपल्यासमोर काय आलं, डोळ्यासमोर तर वाघच आला. म्हणजे एखाद्या शब्दाचा शब्दशः अर्थ आपल्याला कळतो तेव्हा ते अभिधा असतं. तो अर्थ शब्दकोशातही दिलेला असतो. जेव्हा आपण मग विकिपीडिया बघू वाघ हा शब्द, तर त्या वाघाबद्दलची आपल्याला माहिती त्याच्यामध्ये मिळेल, सापाबद्दलची मिळेल. मी उंट पाहिला, उंटाबद्दलची माहिती मला मिळेल. ज्या काही आपण वस्तू समोर येत आहेत, शब्द समोर येत आहेत, त्या शब्दांचे अर्थ कुठे असतील तर त्या शब्दकोशात असतील. आणि चौथं वैशिष्ट्य आहे अभिधा शक्तीच्या साहाय्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला वाच्यार्थ म्हणतात. आता वाच्यार्थ म्हणजे काय, तर त्याचा सरळ सरळ अर्थ शब्दशः अर्थ. म्हणजे ह्या शक्तीच्या साहाय्याने जो अर्थ त्या शब्दाचा तयार होतो त्याला आपण वाच्यार्थ म्हणतो. म्हणजे समोर ते आपण उच्चारल्यानंतर त्या शब्दाबद्दलचं जे काही डोळ्यासमोरचं चित्रण आहे ते लगेच आपल्याला प्रकट होतं आणि म्हणून त्याला आपण वाच्यार्थ म्हणतो. दुसरा प्रकार आहे लक्षणा. आता लक्षणा याची व्याख्या काय आहे, शब्दशः अर्थ न घेता सुसंगत अर्थ जेव्हा घ्यावा लागतो तेव्हा त्या शब्दशक्तीला काय म्हणतात तर लक्षणा म्हणतात. जे एखाद्या वाक्यातून किंवा एखाद्या शब्दातून शब्दशः अर्थ न घेता त्या वाक्याचा आपल्याला काय करावं लागतं तर त्याचा सुसंगत अर्थ घ्यावा लागतो. त्याला सुसंगत असणारा जो आहे तो अर्थ घ्यावा लागतो. तर आता त्याचं उदाहरण काय आहे तर चला ताटावर बसूया. आता आपल्याला कुणीतरी सांगितलं जेवणाची वेळ झाली, ताटं मांडलेली आहेत आणि आपल्याला सांगितलं चला ताटावर बसूयात. त्याचा शब्दशः अर्थ आपण घेऊ का, शब्दशः अर्थ घेतल्यावर काय होईल तर ते मांडलेलं ताट जे आहे त्या ताटावर बसणं असं होईल. पण असं होतं का तर नाही होत. तर ताटावर बसूयात म्हणजे आपल्याला काय करायचं आहे जेवायला बसायचं. याचा आपण सुसंगत अर्थ काढला, शब्दशः अर्थ नाही काढला. म्हणजे शब्दशः अर्थ न घेता काय करायचंय सुसंगत अर्थ. त्याच्यानंतर घरावरून उंट गेला. आता घरावरून म्हटलं तर घराच्या वरून आपलं कौलं असतील किंवा आपला स्लॅब असेल, टेरेस असेल त्याच्यावरून तो गेला का तर नाही. तो कुठून गेला दारातून गेला. दारावरून गेला म्हणजे तर तू कुठून रस्त्यावरून गेलेला आहे, आपल्या समोरून घराच्या समोरून गेलेला आहे. आणि त्यामुळे घरावरून उंट गेला असं न म्हणता आपण बोलताना घरावरून उंट गेला तरी आपल्याला लक्षात येतं की तो कुठून गेलाय रस्त्यावरूनच गेलेला आहे. सूर्य बुडाला, सूर्य बुडतो का तर नाही. तर इथं काय होतं सूर्यास्त होतं. आणि म्हणून जेव्हा त्या शब्दाचा शब्दशः अर्थ न घेता त्याला सुसंगत अर्थ आपण जेव्हा घेतो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण लक्षणा. तर त्याचं हे काय आहे तर वेगळा अर्थ सूचित होतो त्या वाक्यातून. हे वाक्य एक वेगळंच आहे, ताटावर बसूया, पण त्याचा अर्थ काय आहे जेवायला बसते. म्हणजे वेगळा अर्थ त्याच्यामधून सूचित होतो. वाक्य वेगळं राहतं, शब्द वेगळे राहतात आणि अर्थ वेगळा निघतो.
बाधा येते. आता इथे मूळ अर्थ त्याचं काय आहे, घरावरून उंट गेला म्हणजे उंट कुठून गेला आहे, घराच्या वरून. पण आपण त्याचा अर्थ काय काढलेला आहे, तर उंट रस्त्याने चालत गेलेला आहे, आपल्या घराच्या समोरून गेलेला आहे. आणि त्यामुळं मूळ अर्थ जो आहे भौतिक काय होतं, ते मूळ अर्थाला बाधा येते. म्हणजे मूळ अर्थ त्याचा बाजूला पडतो आणि त्याच्यातून आपल्याला दुसरा अर्थ पण काढतो. तिसरा आहे मूळ अर्थ उपयोगी पडत नाही, म्हणजे जेव्हा त्याला बाधा येते तेव्हाच तो बाजूला पडतो आणि त्यामुळे संदर्भाचा अर्थ आपल्याला घ्यावा लागतो. सूर्य बुडाला हा मूळ अर्थ झाला, त्याचा बुडाला म्हणजे कुठेतरी तो नदीत वगैरे समुद्रात तो बुडून गेला. तर असं न होता सूर्यास्त जो आहे सूर्यास्त झाला असा आपल्याला अर्थ घ्यावा लागतो आणि त्यामुळं त्याचा संदर्भ घ्यावा लागतो. मूळ अर्थ आपल्याला उपयोगी पडत नाही. आणि मग लक्षणाशक्तीच्या सहाय्याने जो अर्थ प्रकट होतो त्याला लक्षार्थ म्हणतो आपण. लक्षार्थ म्हणजे सुसंगत अर्थ, त्याचा आपण म्हणजे त्याला लक्षून जो अर्थ काढतो त्याला आपण लक्षार्थ असं म्हणतो. आणि तिसरा आहे भाग तो म्हणजे व्यंजना. आपल्याला व्यंजना हा तिसरा प्रकार बघता त्याची व्याख्या जी आहे, तर शब्दातून सरळ सरळ अर्थ प्रतीत न होता जेव्हा व्यंगात्मक अर्थ व्यक्त होतो तेव्हा त्याला शब्दशक्तीला काय होतो, व्यंजना. तर ह्या दोन्हीतला फरक बघा. आपण लक्षणामध्ये काय सांगितलं, शब्दशः अर्थ न घेता त्याचा सुसंगत अर्थ घेतो, म्हणजे त्याला म्हणजे सुसंगत असा अर्थ जो आहे तो घेतो. पण इथे काय आहे, सरळ सरळ अर्थ प्रतीत न होता व्यंगात्मक अर्थ, व्यंग म्हणजे एखाद्याला चिडवणं, एखाद्याला दोष देणं, असं जे काही आपण करतो तो अर्थ याच्यामध्ये प्रतीत होतो तेव्हा त्याला व्यंजन असं म्हणतो. आता याचे उदाहरण बघा, समाजात वावरणारे साप खेचून काढले पाहिजे. समाजात वावरणारे साप हा दंश करणारा आहे, त्रास देणारा. म्हणजे जर त्याचा दंश झाला तर एखाद्या मानवाला मृत्यू सुद्धा येतो, म्हणजे त्याच्यामुळे त्रासदायक होतं. म्हणजे असे लोक आहेत जे समाजात त्रास देणार आहेत, समाजाला हानी पोचवणारे आहेत आणि मग त्यांना ठेचून काढणं हा त्याचा अर्थ, हा व्यंगार्थ आहे. त्या लोकांना उद्देशून जे इथं साप हा शब्द वापरलेला आहे. दुसरा आहे, समाजात खूप लांडगे असतात. लांडगे म्हणजे लांडगे हा प्राणी आहे, पण समाजात आपण कुणासाठी वापरलेला आहे, तर लबाड माणसांसाठी. जे लबाड लोक आहेत त्यांना लांडगे हा शब्द वापरलेला आहे. भुंकणारे कुत्रे चावत नाही. खूप वेळा खूप दंगा जल्लोष करणारे लोकांचे काही परिणाम होत नाहीये. म्हणजे खूपच आपलं मोठमोठ्याने आवाज केला पण सगळं साध्य होईल असं होत नाही. आणि मग तिथं मात्र काय झालेलं आहे, सरळ सरळ अर्थ न होता त्याचा व्यंगात्मक अर्थ जो आहे तो आपण घेतलेला आहे. साप, लांडगे किंवा भुंकणारे कुत्रे हे जे आहेत ह्या शब्दांना वेगळे एक छटा आहे आणि त्याची वैशिष्ट्ये वेगळा अर्थ सूचित होतो. त्या संपूर्ण जरी मी साप पाहिला असं मी अभिधामध्ये म्हटलं असेल तर त्यावेळी साप आपल्या समोर आला होता, पण इथले साप मात्र वेगळे आहेत. मी लांडगा पाहिला होता असं जर म्हटलं तर आपल्याला लांडगा हा प्राणी येईल, पण समाजात खूप लांडगे असतात असं जर म्हटलं तर समाजातले खोटारडे लबाड लोक जे आहेत ते डोळ्यासमोर येते आणि म्हणून वेगळा अर्थ इथं काय होतो तर सूचित होतो. मूळ अर्थाला बाधा येते. आता इथं मूळ अर्थाला बाधा येते का, तिथं आपण म्हटलं होतं की चला ताटावर बसूया, त्याचा अर्थ काय केला आपण, चला जेवायला बसूया. मूळ अर्थाला बाधा आली, तिथं नाही आहे. समाजात वावरणारे साप म्हणजे इथं मूळ अर्थ बदलत नाही, तसाच राहतो. हा दुसरा सुसंगत अर्थ ही शक्ती वाचकांपर्यंत पोहोचवते आणि म्हणून ही व्यंजना ही व्यंगार्थ जो आहे, व्यंगात्मक जे अर्थ आहे तो काय होतो, दुसरा अर्थ आपोआप त्या वाक्यातून वाचकांपर्यंत पोहोचवला जातो किंवा तो वाक्य आपण ऐकलं तर श्रोतावर्ग जो आहे त्या श्रोतावर्गापर्यंत तो पोहोचतो. म्हणजे ह्याच्यातून दुसरा अर्थ जरी सूचित होत असला तरी मूळ वाक्याला मूळ शब्दाला कुठंही बाधा येत नाही. तो दुसरा अर्थ सुसंगत जो असेल तर त्याच्यापेक्षा वाचकांपर्यंत जो योग्य अर्थ आहे तो पोहोचवला जातो. आणि मग व्यंजना शक्तीच्या ह्या सहाय्याने होणाऱ्या प्रतीत अर्थाला काय म्हणतो तर व्यंगार्थ म्हणतो. व्यंगावर बोट ठेवून एखाद्या चुकीच्या गोष्टीवर बोट ठेवून जी वाक्य दिलेली असतात त्याला आपण व्यंजना असं म्हणतो. अशा पद्धतीने शब्दशक्तीचे जे 3 प्रकार आहेत, अभिधा, लक्षणा आणि व्यंजना, ज्यामध्ये अभिधामध्ये आपल्याला त्या शब्दाचा सरळ सरळ अर्थ समजतो. तो शब्द उच्चारल्यानंतर आपल्या ते शब्दातून प्रकट होणारा त्याचा जो अर्थ आहे तो वाच्यार्थ जो आहे तो वाच्यार्थ आपल्या डोळ्यासमोर येतो, त्याला आपण अभिधा असं म्हणतो. लक्षणामध्ये तो अर्थ जो आहे त्या अर्थापेक्षा त्याला सुसंगत अर्थ जो आहे तो अर्थ घेतला जातो, त्याला आपण लक्षार्थ असं म्हणतो.
आणि व्यंजनामध्ये सरळ सरळ अर्थ न प्रतीत होता त्यातला व्यंगात्मक अर्थ जो आहे तो आपल्याला घ्यावा लागतो, त्याला आपण व्यंगार्थ असं म्हणतो। असे हे 3 प्रकार आज पाहिले। याची बरीचशी उदाहरणं जी आहेत ती पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 121 वर दिलेली आहेत, त्यातून तुम्हाला आणखीन अर्थ त्याचे स्पष्ट होत जातील। दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही जेव्हा असे काही शब्दार्थ शब्दशक्तीचा वापर कराल त्यावेळी त्यातली अभिधा कोणती, लक्षणा कोणती आणि व्यंजना कोणती हे तुम्हाला इथून पुढे नक्की समजेल। धन्यवाद।